लाडकी बहीण योजना बंद झाली तर महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकार काय देणार? जर महायुती सरकार निवडून आलं तर काय देणार आणि महाविकास आघाडी सरकार जर निवडून आलं तर काय देणार? तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद होईल का, असे काय कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न जाणून घेणार आहोत. जर तुम्ही विधानसभेमध्ये महायुती सरकारला निवडून दिलं तर महायुती सरकार काय देणार आणि महाविकास आघाडी सरकारला जर निवडून दिलं तर महाविकास आघाडी सरकार काय देणार, आणि यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होईल का? जर समजा आता सध्या महायुतीची लाडकी बहीण योजना ट्रेंडिंगमध्ये आहे, जर ही महायुतीची जर योजना महायुतीचं जर सरकार निवडून आलं नाही तर ही योजना बंद पडेल का? तर मित्रांनो, या विषयासंदर्भात आपण सखोल चर्चा करणार आहोत. तर महायुती सरकार जर निवडून आलं तर तुम्हाला जे 1500 रुपये होते त्याच्या जागेवर तुम्हाला 2100 रुपये मिळतील, आणि जर का महायुती सरकार जर निवडून आलं नाही तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होईल. म्हणजेच कसं, जर समजा महायुती सरकार जर समजा पडलं तर जे महाविकास आघाडी जे सरकार आहे तर ते हे तुमची योजना तर चालू ठेवणार नाही, तर त्यांनी एक नवीन योजना आणली. ती योजना म्हणजे कोणती? महाविकास आघाडी सरकार जर निवडून आलं तर त्यांची एक योजना आहे, ती योजना म्हणजे महालक्ष्मी योजना. ही योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला प्रति महिना 3000 रुपये देण्यात येतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना संदर्भातला पूर्ण माहिती सखोल अभ्यास करून या विषयावर आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे आणि त्याच्यामध्ये योजनांचा भरभरून पाऊस पडत आहे. तर या योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या योजना बंद पडतील, कोणत्या योजना अंमलात आणतील, या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हां, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये भेटत होते, आणि ते पैसे आता त्यांच्या खात्यात पण जमा झालेले आहेत. म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महायुती सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तर राहिला प्रश्न, निवडणूक झाल्यानंतर पैसे कधी पडतील आणि निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर या योजनेची कशी अंमलबजावणी करणार आहेत ते आपण पाहूया. तर महायुती सरकार प्रत्येक महिन्याला महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये देत होतं, आणि ते आतापर्यंत दिलं पण, खात्यावर जमा पण झालं. पण आता जर महायुती सरकार निवडून आलं, जे विधानसभाची निवडणूक आहे, विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर जर महायुतीचं सरकार जर बनलं तर जे 1500 रुपये ते महिन्याला मिळत होते ते आता तुम्हाला 2100 रुपये मिळतील. म्हणजे 1500 ऐवजी 2100 रुपये प्रति महिना तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आणि मित्रांनो, जर का महायुती सरकार जर निवडून आलं नाही तर ही योजना बंद पडेल. म्हणजे कशी बंद पडेल की जर महाविकास आघाडीचं जर सरकार निवडून आलं तर जी महायुती सरकारने जी योजना आणली लाडकी बहीण योजना, ती महाविकास आघाडी सरकार तर चालू शकणार नाही, तर म्हणून ही योजना लाडकी बहीण योजना बंद पडेल. तर महायुती सरकारची दुसरी एक योजना आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना दिली जाणारी 1500 रुपये, म्हणजेच 12000 रुपये वार्षिक हे शेतकऱ्यांना देण्यात येत होतं. ते म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना 12000 रुपये देण्यात येत होते. आणि जर समजा महायुती सरकार जर निवडून आलं तर ही योजना जे 12000 रुपये वार्षिक भेटायचे तेच तुम्हाला वार्षिक 15000 रुपये देण्यात येतील, अशी योजना महायुती सरकारची आहे. आणि जर समजा महायुती सरकार जर निवडून आलं नाही तर काय होईल? जर ही PM किसान योजना आहे, ही केंद्र शासनाची योजना आहे, त्यामुळे जर महायुती सरकार निवडून आलं नाही तर या योजनेचे फक्त 12000 रुपये वार्षिक हे शेतकऱ्यांना मिळतील, आणि जर निवडून आले तर 15000 रुपये वार्षिक उत्पन्न, म्हणजे वार्षिक जे लाभार्थी आहेत शेतकरी, त्यांना देण्यात येतील. तर जाणून घेऊया, महाविकास आघाडी जर निवडून आली तर महाविकास आघाडी तुम्हाला काय देणार आहे ते. मित्रांनो, जर महाविकास आघाडी निवडून आली, समजा त्यांचं सरकार जर बनलं, तर त्यांना म्हणजे महिला लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळतील. त्यांनी एक नवीन योजना आणली,
ती म्हणजे महालक्ष्मी योजना. या महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्यांना प्रति महिना 3,000 रुपये मिळतील. आणि शेतकऱ्यांना जे PM किसान योजना आहे महायुतीची, ती योजना ते बंद होईल, ते म्हणले नाहीत पण बंद होईल, कारण त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना म्हणजे कर्जमाफी करणार आहे, ही महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेलं आहे. तर महाविकास आघाडी जी महालक्ष्मी योजना आणणार आहे त्या संदर्भात आपण थोडं जाणून घेऊया. जर समजा महाविकास आघाडीचं सरकार जर बनलं तर जी महालक्ष्मी योजना आहे ती योजना कशी अंमलात येईल तर ती जाणून घेऊया. ते म्हणजे समजा आपलं मतदान 20 तारखेला आहे आणि 23 तारखेच्या आसपास निकाल जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर महालक्ष्मी योजनेचे फॉर्म भरले जातील, म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये व्हेरीफाय होतील आणि फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर महालक्ष्मी योजनेचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडतील. म्हणजेच महायुती सरकारने जर डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाकले तर तुम्हाला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्याचे 4,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील आणि महाविकास आघाडीचे 3,000 रुपये जमा होतील. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला कुणाला मतदान करायचं आहे, कुणाचं सरकार आणायचं आहे. जर तुम्हाला कोणतं सरकार आणायचं आहे ते तुमच्या मनावर आहे. तुम्हाला कोणती योजना सुरू ठेवायची आणि काय करायचं आहे हे सगळं तुमच्या मतदानावर आहे. तर मित्रांनो 20 तारखेला मतदान आहे, त्यापूर्वी आपल्या चॅनलवर कमेंट करा की तुम्हाला कोणतं सरकार निवडून आणायचं आहे आणि काय करायचं आहे ते. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मित्रांनो 20 तारखेला मतदान आहे, मतदान करा, सरकारला निवडून आणा आणि आपल्या योजना तुमच्या खात्यामध्ये, योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नातेवाईकापर्यंत शेअर करा. असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला नवीन माहिती घेऊन येऊया. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थांबा 1 मिनिट. आणि हो मतदान कुणाला केलं हे कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.